नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या टप्प्याची तारीख फिक्स झालेली आहे। आता याच तारखेला सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार आहेत। परंतु सरकारने काही नवीन अटी घातलेल्या होत्या, ते सुद्धा कशा पद्धतीने दूर करण्यात येणार आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे। आता लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये 4,500 रुपयांचा एक हप्ता असणार आहे आणि 1,500 रुपयांचा दुसरा हप्ता असणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोणता आदेश दिलेला आहे ते पहिल्यांदा बघून घेऊयात। सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, परंतु कोणत्याही अफवांना बळी पडू नका। सोबतच ज्या माता भगिनींना अजून एकही हप्ता भेटलेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाचे दिवस येणार आहेत, कारण त्यांना 3 टप्प्यांमध्ये पूर्णपणे हे पैसे विस्तांतर होणार आहेत। आता जो तिसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये पात्रता सुद्धा जी नेमण्यात आलेली होती, राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांना तिसरा टप्पा मिळाला नसेल तर त्यांनी OTP व्हेरिफिकेशन केलेलं होतं का ते चेक करायचं आहे। परंतु सध्याच्या स्थितीला साईट बंद झालेली आहे, त्याच्यामुळे ही जी पात्रतेची अट होती ती काढून टाकण्यात आलेली आहे। आता ज्यांना 2 हप्ते मिळालेले आहेत, ज्या माता भगिनींना 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये दुसरा टप्पा मिळालेला होता, त्याच्यामध्ये 3,000 रुपये मिळालेले होते, त्या माता भगिनींना सुद्धा 1,500 रुपये याच महिन्यात मिळणार आहेत। परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मोदी साहेबांची भेट घेतलेली आहे, कारण शेतकऱ्यांना सुद्धा अगदी दिलासादायक अशी योजना सुरू करण्याचं घोषित केलेलं आहे। राज्याचे बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की ज्या माता भगिनींचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत, सोबतच पेंडिंग आहेत, त्या अशा सरसकट सर्व माता भगिनींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच पैसे, तर राज्यामध्ये भरपूर फॉर्म अजूनही चेक केलेले नाहीत, त्याच्यामुळे पैसे लगेच जमा होणार नाहीत, परंतु 2 ते 3 दिवसांमध्ये जी तारीख आहे ज्या दिवशी हे पैसे येणार आहेत ते सुद्धा डिक्लेअर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजेच राज्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो लाडकी बहीण योजनेचा। कारण महिलांना तारीखवर तारीख अशा भरपूर तारीख दिलेल्या होत्या, परंतु त्याच्यातल्या एका पण तारखेला पैसे आलेले नाहीत। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावरती बैठक घेतलेली आहे। तर त्या बैठकीमध्ये जे जे निर्णय झाले होते ते सुद्धा बघणार आहोत। तर याच्यामध्ये जो पहिला निर्णय आहे तो म्हणजे सर्वात आधी ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांचा विचार केला जाणार आहे। त्याच्यानंतर ज्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये मिळालेले होते अशा माता भगिनींचा विचार केला जाणार आहे। त्याच्यामुळे ज्यांना अजूनही एक हप्ता मिळालेला नाही त्यांना काळजी करायची गरज नाही, त्यांना सुद्धा आश्वासन देण्यात आलेले आहे की तुम्हाला हे पैसे 3 महिन्यांचे भेटणार आहेत। कारण भरपूर महिलांच्या मनामध्ये गैरसमज होता की फक्त सप्टेंबर महिन्याचेच पैसे मिळणार का, तसे एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट करून टाकलेलं आहे। जी बुलढाण्यामध्ये सभा झालेली होती त्या सभेमध्ये त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे, ज्या माता भगिनींनी आधार कार्ड सोबत आपलं DBT खातं केलेलं आहे त्या सर्व माता भगिनींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। जर तुम्ही DBT केलं नसेल, म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं नसेल, तर अशा महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाही। आता भरपूर महिलांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की लाडकी बहीण योजनेचे जे तिसऱ्या टप्प्याचे पैसे होते ते आम्हाला आलेले नाहीत। तर आता भरपूर महिलांचे पैसे आलेले नाहीत, त्याचं काय कारण आहे ते सुद्धा बघूयात। तर 90% महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हते, परंतु त्यांनी आता लिंक केलेलं आहे। त्याच्यामुळे सरकारने काय करावं आणि काय करू नये ते सुद्धा सांगितलेलं आहे। कारण सप्टेंबर महिन्यामध्ये सरसकट जो तिसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये 4,500 रुपयांचा टप्पा आहे आणि 1,500 रुपयांचा टप्पा आहे। हे दोन्ही टप्पे पात्र महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेची जी तारीख काढण्यात आलेली आहे ती फक्त सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 100% जमा होणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आता ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत, म्हणजे त्यांना पैसे आलेले असू किंवा नसू, तरी पण तुम्हाला अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत।
त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी असं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की पात्र महिलांनी आणि ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांनी सुद्धा अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरा, जेणेकरून तुमचा फॉर्म अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र ठरू शकतो। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनींना पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये 3,000 रुपये भेटले होते त्या महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदनच केलेलं आहे। परंतु भरपूर अशा महिला आहेत की ज्यांना एकही रुपये भेटलेला नाही, त्या माता भगिनी नाराज झालेल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्ही नाराज व्हायचं कारण नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे ही योजनाच आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या नागरिकांसाठी सुरू केलेली आहे, कारण जोपर्यंत त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरोघरी जाऊन सर्व महिलांचे फॉर्म कशा पद्धतीने पात्र होतील याची सुद्धा दक्षता घेणार आहे। राज्यामध्ये भरपूर महिलांचे प्रश्न असे आहेत की पैसे कधी येणार आहेत। तर एकनाथ शिंदे साहेबांनी जो आदेश दिलेला आहे तो पहिल्यांदा बघून घेऊयात। राज्यातील सर्व माता भगिनींना तिसरा टप्पा सप्टेंबर महिन्यामध्येच मिळणार आहे, परंतु तुम्ही बँकेमध्ये जाऊन गर्दी करू नका, कारण तिसऱ्या टप्प्याचं नियोजन अगदी सुरळीतपणे चालू आहे। या योजनेमार्फत जो तिसरा टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये एकही माता भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही। सोबतच ज्या माता भगिनींना 2 टप्पे मिळालेले आहेत त्यांना सुद्धा 1,500 रुपयांचा तिसरा टप्पा देण्यात येणार आहेत। आता बँकांना शिंदे साहेबांनी दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या बघून घेऊयात। भरपूर महिला बँकेमध्ये गेल्या असता त्यांना बँकवाल्यांनी आधार कार्ड लिंक करायला सांगितलेलं होतं, परंतु जे बँकवाले आहेत त्यांनी ते आधार कार्ड लिंक केलेलं नव्हतं। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला ऑगस्टच्या आधी पात्र ठरल्या होत्या त्या महिलांना अगोदरच पैसे भेटले असते, परंतु त्यांचं डीबीटी खातं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना आतापर्यंत वाट बघावी लागलेली आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, जुलैमध्ये फॉर्म भरलेला असू द्या किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला असू द्या, तरी पण तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही, कारण याच्यावरती सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण मंत्रिमंडळामध्ये सोबतच बुलढाण्यामध्ये ज्या सभा झालेल्या आहेत त्या सभांमध्ये सर्व महिलांचे जे प्रश्न होते, जो पाण्याचा प्रश्न होता, सोबतच महिलांना मोफत गॅस दिले जावे, सरसकट या योजनेचा सर्व महिलांना लाभ दिला जावा, याच्यासाठी सुद्धा तयारी सुरू आहे। आता जी सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता ती तारीख फिक्स झालेली आहे। आता ही तारीख फिक्स कशी झालेली आहे तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। आता तुम्हाला एक शेवटची संधी आहे, जर तुम्ही डीबीटी खातं केलं नसेल तर तुम्हाला या योजनेमध्ये पैसे मिळणार नाहीत। ज्या माता भगिनींचे डीबीटी खाते राहील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत। जर सबस्क्राईब केलं नसेल तर